हॅलो गाईज, ही आहे महाबळेश्वरची सेकंड डे. जेव्हा मॉर्निंगला आम्ही मॅप्रोला पोचलो. आधी आम्ही 2 स्पॉटसाठी गेलो होतो, पण तिकडे काही आम्हाला तिकीट्स वगैरे मिळाले नाहीत. ऑलरेडी जागा फुल होत्या. ही अशी रुसून फुगून मी बसले होते, कारण धीरजने माझा व्हिडिओ काढला नव्हता. पण नंतर मग मी पुन्हा विसरून गेले. हे आधीचे आम्ही फोटोज घेतले, हे माझे काही फोटोज काढले. अमायराला ही कार बघायची होती, जी आम्ही नेहमी व्हिडिओजमध्ये बघायचो. फायनली आज आम्ही तिथे येऊन पोचलो. हे होतं असं काहीतरी आमचं गेटअप. आणि या दोघी छान अशा रमल्या. मला वाटलेलं की खूप त्रास देतील, पण नाही, खूप छान खेळत होत्या त्या दोघी पण. आणि फ्लावर्स आणि प्लांट्स त्या दोघींना पण खूप आवडतात. ते बघून एकदम एक्सायटेड आणि खुश होत्या. फुलं तोडण्याचा काहीतरी आधूचा प्लॅन चालू होता, पण लकीली तिने तसं काही केलं नाही. आणि मामी छान इकडे मस्त फिरत होतो. खाऊ दिसला आणि मामी तिथे आणि मग धीरजने तिला हाताची घडी घालायला सांगितली आणि ती ते कसं करत होती तसं सांगत होता तसा. मग हे मी काही फोटोज क्लिक केले. याच्यामध्ये मी बघत असाल मी रुसलेलीच आहे अजून पण. आणि दिर्या अमायराचे काही फोटोज क्लिक केले. त्याच्यानंतर हे आमचे आधूचे काही क्लिप्स घेतले. आणि मग हा इकडे असा मोर होता, सिटिंग अरेंजमेंट होती बसण्यासाठी, पण तिथे आम्ही असे मोर कसा नाचतो हे दाखवत होतो. अमायराला बघून धीरा पण ते कॉपी करत होती. मग तिकडून आम्ही पोचलो पेट पूजा करण्यासाठी, कारण खूप जास्त भूक लागलेली. आम्ही काही इतका नाश्ता नव्हता केला. मग आम्हाला मॅप्रोला आलो आणि स्ट्रॉबेरी क्रीम नाही खाल्ली तर कसं जमेल, म्हणून मग आम्ही हे क्रीमवाला एक घेतलं. खूप एक्सपेन्सिव्ह आहे तसं बघायला गेलं तर. नॉर्मल माणसाला विचार करावा लागेल घेताना. 360पासून त्यांचे रेट स्टार्ट्स आहेत. त्याच्यामुळे मग आम्ही इकडचं सँडविच ऐकलं होतं की चांगलं असतं, तर मग सँडविच आणि हे क्रीम स्ट्रॉबेरी क्रीम असं काहीतरी घेतलं. आणि ह्या दोघींसाठी हे फ्राईज घेतले. त्याच्यानंतर आम्ही मस्त पेटपूजा करत असं हे क्लिप्स घेतले. आम्ही खाऊन झाल्यानंतर इकडे हे असं फार्मिंग होत होतं स्ट्रॉबेरीचं, ते पाहिलं. आम्हाला पण दाखवलं. त्याच्यानंतर आम्ही हा गेम खेळलो, ज्याच्यामध्ये ही बाटली उभी करायची होती. याच्यामध्ये ऑलमोस्ट आम्ही खूप सारे पैसे हरलो आणि ते